नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे लोकप्रिय कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये। मित्रांनो, मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की हॅलो डॉक्टर हा लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि प्रायोजित कार्यक्रम आहे। आणि मित्रांनो, आपण बघतो की जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रामध्ये आपण अडकलेलो आहे आणि वय जसं वाढत जातं तसं काही काही त्रास डोकावायला सुरुवात करतात। कधी कधी तर आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा जग एवढ्या वेगाने बदलतंय त्याच्यामुळे म्हणा की हे त्रास वेळेआधीच म्हणजेच अवेळी यायला लागतात। तर आजचा आपला जो विषय आहे तो अशाच एका विषयाशी निगडित आहे। पाहूया आजचा आपला विषय काय। आजचा आपला विषय आहे मणका आणि गुडघ्याचे विकार विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार। बरोबर, मणका आणि गुडघ्याचे विकार विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आयुर्वेदाचार्य आलेले आहेत डॉक्टर सचिन भागवत गोडसे सर। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, डॉक्टरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर सचिन भागवत गोडसे सर, आपण MD आयुर्वेद केलेले आहात, आयुर्वेदाचार्य आहात। आपण गेली 15 वर्षे श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म व संशोधन केंद्र कुर्डुवाडी या ठिकाणी संपूर्ण आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहात। आजकाल आपण बघतो मित्रांनो की गुडघेदुखी म्हणा, कंबरदुखी उतार वयात न राहता वयाच्या लवकर यायला लागलेली आहे। तर सरांनी या समस्यावर संशोधन केलं आणि अत्यंत कमी वेळामध्ये जे आहे यशस्वी चिकित्सा करून रुग्णांना वर्षानुवर्ष होणाऱ्या त्रासापासून कायमचं यशस्वीरित्या मुक्त केले आहे। सरांनी मणक्या आणि गुडघ्याचे ऑपरेशन टाळून देखील वेदनामुक्त करून लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण केलेला आहे। सर, गुडघा व मणक्याच्या व्यतिरिक्त उंची वाढणे म्हणा, संधिवात म्हणा, नंतर आमवात म्हणा, किडनीचे विकार म्हणा, वंध्यत्व म्हणा किंवा हृदयरोग म्हणा, तर या आजारांच्या उपचारावर सरांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे। आणि सर कुर्डुवाडी सोबत दादर, ठाणे, पुणे आणि दौंड या ठिकाणी देखील आपली वैद्यकीय सेवा देत असतात। असे आपले बहुगुणी असे आपले आजचे डॉक्टर आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया। सर, गुडघ्याचे मणक्याचे विकार कोणकोणते आहेत आणि त्याची लक्षणं काय ते देखील आम्हाला सांगा। बरोबर आहे। आता जे आपण विचारलं त्यामध्ये दोन भाग आपण म्हणजे आपल्या सोयीसाठी करूयात। एक मणक्याचे विकार आणि दुसरा गुडघ्याचे विकार। मणक्याचे विकार म्हटल्यानंतर आपल्या शरीरामध्ये मणके असतात ते 33, मानेच्या मणक्यात, पाठीच्या आणि कमरेच्या एकूण 33 मणके असतात। एस शेप असतं, हा तो जो आकार आहे तो मणक्याचा, बरोबर। मानेच्या मणक्यामध्ये असतात 7 मणके। ह्याच्यामध्ये जर का त्रास झाला म्हणजे गॅप असेल, झीज असेल, नस दबलेले असेल तर काय होऊ शकतं? आयुर्वेदिक पद्धतीने ह्यांना काय म्हणलं जातं? कटिग्रह मन्यग्रह असू शकतो, मन्यशूल असू शकतो, मन्यस्तंभ असू शकतं। ह्याच्यात काय होऊ शकतं? चक्कर येणं, बधीरपणा येणं, त्यानंतर हातामध्ये मुंग्या येणं, हात जड पडणं, हाताला बधीरपणा येणं आणि हातातली ताकद कमी होत जाणं, अशा साधारण पद्धतीची लक्षणं असतात मन्यग्रह, मन्यशूल आणि मन्यस्तंभामध्ये। त्याच्या खाली थोडंसं आलं तर पाठीमध्ये काय तर पृष्ठशूल किंवा पृष्ठवेदना हे जास्त लक्षण असतं। त्यामध्ये काय होतं की जर का समजा पाठीच्या मणक्यामध्ये मार लागलेला असेल, आघातजन्य असेल किंवा कुठलं एखादं इन्फेक्शन जर झालेलं, जसं पॉट स्पाईन म्हणलं जातं किंवा TB सारखं इन्फेक्शन असतं, संध्याकाळच्या वेळी ह्यांच्यामध्ये वेदना जास्त असतात आणि गरमपणा जास्त लागत असतो। त्याचबरोबर उठताना बसताना त्रास होतं, पाठ आहे ती आखडायला लांबवायला लागते। बऱ्याचदा पेशंट सांगतात की दिवसभर काय नाही पण रात्री पाठ टाकली की दुखायला वेदना चालू होतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये एक आणखी व्याधी असतो तो म्हणजे अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस। त्यामध्ये प्रचंड वेदना असतात, ह्यामध्ये त्रास मात्र जास्त असतो, म्हणजे भयंकर वेदना असतात। त्यामध्ये बांबू स्पाईन म्हणतात, म्हणजे जो आपल्या मणक्याचा जो आकार आहे तो एस शेप असतो, तो सरळ होतो, कडक होतो, त्याला म्हणतात अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस। ह्याच्यामध्ये हा पाठीच्या मणक्यामध्ये भयंकर त्रास देणारा त्रास आहे। त्याच्या खाली जर आलो आपण तर ते म्हणजे कमरेच्या मणक्यामध्ये, त्यामध्ये 5 मणके असतात, L1, L2, L3, L4 आणि L5। ह्या 5 मणक्यामध्ये काय होतं की गॅप होणं, झीज होणं, नस दबणं, त्यानंतर म्हणजे डिस्क बल्ज होणं, त्यानंतर त्यामध्ये प्रोट्रुजन होणं आणि त्याच्या पुढे सिक्विस्ट्रेशन होणं। म्हणजे काय होतं की ती गादी जी आहे ती गादी फाटते, त्याच्यातलं जे न्यूक्लियस असतं किंवा मटेरियल जे असतं ते बाहेर येतं आणि नसेवरती दाब द्यायला लागतं। ही त्याची हे आहेत, म्हणजे एक स्टेप आहेत जे ॲलोपॅथीनुसार सांगितलं जातं की लंबर स्पॉन्डिलोसिस असणं, लंबर स्पॉन्डिलायटिस असणं आणि सगळ्यात शेवटी असतं सॅक्रलायझेशन होणं किंवा लिस्थेसिस असणं। ह्या 3 स्टेप आहेत त्या।
आयुर्वेदानुसार ह्याच्यात काय केलं जातं, कटग्रह आहे का, कटिशूल आहे का, कटिस्तंभ आहे का, याची लक्षणं कशी होतात. जर समजा कमरेच्या मणक्यामध्ये गॅप आला, झीज आला किंवा नस दबली, तर पहिल्यांदा काय होतं की पायामध्ये मुंग्या यायला लागतात, त्यानंतर पाय जड पडायला लागतो, एका पायानं लंगडावं लागतं, परत परत दोन्ही पायावरती लंगडावं लागतं आणि शेवटी पायात बधीरपणा येतो. 2 पावलं जरी चाललं तर पेशंटला असं वाटतं की कधी एकदा बसेल, म्हणजे बराच वेळ उभा राहता येत नाही, बराच वेळ चालता येत नाही, बसलं तरी दुखायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं पायातली ताकद आहे ती कमी कमी व्हायला लागते, म्हणजे पेशंट लुळा होतो की काय इथपर्यंत त्याची लक्षणंही वाढत जात असतात. अशा पद्धतीने आपण सोयीनुसार म्हणजे मानेच्या मणक्यातली, पाठीच्या मणक्यातली, कमरेच्या मणक्यातले आजार आणि त्यानंतर गुडघ्याच्या ह्याच्यातले आजार. आता शेवटी गुडघ्याच्या आजार म्हणजे काय असतं की गुडघा दुखणं, पण त्याचं निदान कसं केलं जातं आयुर्वेदानुसार किंवा त्याची लक्षणं कशी ठरवली जातात आयुर्वेदानुसार, की हा संधिवात आहे, हा आमवात आहे, कारण दुखणं तर वाताचंच आहे. वात हा ज्यावेळी वाढतो त्यावेळी 2 गोष्टींमुळे वाढत असतो. वात एक तर स्रोतरोगजन्य आहे आणि दुसरा वाढत असतो धातुक्षयजन्य. धातुक्षयजन्य म्हणजे काय की वयानुसार असेल किंवा पोषण कमी पडल्यामुळे असेल तर तो क्षयजन्य. आणि स्रोतरोगजन्य म्हणजे काय की त्या ठिकाणी अडथळा येतोय. अडथळा कशाचा येऊ शकतो, कफाचा येऊ शकतो, पित्ताचा येऊ शकतो, बरोबर आहे. तर त्यामध्ये कशी लक्षणं असतात की तो सांधा, तो जो गुडघा आहे तो सुजणं, त्यानंतर गरम होणं आणि ठणकणं, म्हणजे कोणत्याही सांध्यामध्ये सूज येत असेल, ठणकत असेल म्हणजे वेदना होत असतील आणि तो सांधा जर का गरम लागत असेल तर त्या ठिकाणी स्रोतरोगजन्य आहे किंवा त्यामध्ये पाणी जर साठत असेल तर तो स्रोतरोगजन्य आहे. अशा पद्धतीनं ह्या गुडघ्याचे विकार असतात. आता त्याचं हे कसं केलं जातं, म्हणजे वर्गीकरण किंवा डिफरन्शियल डायग्नोसिस ज्याला म्हणलं जातं ते कसं केलं जातं की हा पहिल्यांदा की लक्षणजन्य आहे का आजार स्वरूपाचा आहे, म्हणजे की कोणता तरी आजार आहे आणि त्याच्यात गुडघेदुखी हे लक्षण आहे किंवा कोणता तरी आजार आहे आणि त्याच्यात मान दुखते हे आहे का, मानेचाच त्रास आहे का गुडघ्याचा त्रास आहे, म्हणजे आजारच गुडघ्याचा आहे. तर ते कसं पाहिलं जातं, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याची निदान केलं जातं. आयुर्वेदिक पद्धतीने ज्यावेळी आपण निदान करायला जातो त्यावेळी त्याचं निदान काय होत असतं की कुणाचं संधिवात होतं, कुणाचं आमवात होतं, कुणाचं आर्श होतं, कुणाचं गुल्म होतं, कुणाचं चिकनगुन्यासारखं डायग्नोसिस होतं, तर काही जणांचं तृतीयक ज्वरासारखं निदान होत असतं. बऱ्याच दिवसापासून पेशंटला काय असतं की फक्त गुडघे दुखतात, गुडघे दुखतात, गुडघे दुखतात आणि त्यांना त्रास काय असतो की भयंकर वेदना होतात. 2-3 दिवस औषध खा अथवा न खा तरीसुद्धा काय होतं 2 ते 3 दिवसानंतर ते कमी आलेलं असतं. 2-3 दिवसानंतर परत ताप वाढतो, परत गुडघे दुखायला लागतात. अशा वेळी जर का आपण तृतीयक ज्वराची त्या पेशंटला जर का ट्रीटमेंट दिली तर त्याची गुडघेदुखी तर थांबतेच थांबते, कायमचा ज्वरही जातो आणि जे त्या तापामुळं तिची जी होत चाललेली झीज असते ती थांबवत असतो. कारण झीज थोडी 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 जर वाढत गेली वयानुसार आणि त्या आजारानुसार जर वाढत गेली तर पेशंट हा शेवटी कुठं लँड होतो, तर तो म्हणजे ऑपरेशनकडे. म्हणजे तिथपर्यंतचा पेशंट हा आपण कमी कालावधीमध्ये जर आपण आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं निदान केलं तर त्याची चिकित्सा होत असते आणि त्याचं पुढं जाऊन होणारं जे ऑपरेशन आहे तेही टाळता येतं आणि पेशंटला आपण वेदनामुक्त करू शकतो. फारच छान. डॉक्टर सचिन यांच्याकडून आपण अजून जाणून घेऊया. सर, हे जे गुडघ्याचे आणि मणक्याचे विकार आहेत त्याच्या मागे कारणं काय असतात ते देखील आम्हाला सांगा. बरोबर आहे. आता ह्याच्या पाठीमागं कारणं जर पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जर पाहायला गेलं की पहिलं काय असं असायचं की 60 नंतर, 65 नंतर, 70 नंतर गुडघेदुखीचे पेशंट यायचे, मणक्याचे पेशंट यायचे. का तर त्यावेळी झीज झालेली असायची, काम केलेलं असतं, कष्ट केलेलं असतं, वयानुसार झालेली झीज असते. पण आजकाल आपण पाहतो की बदललेली जीवनशैली हे ह्याच्या मागचं प्रामुख्यानं कारण दिसतं आपल्याला. आहारामध्ये काय असतं की जे साधं आपण फास्ट फूड म्हणतो, जंक फूड म्हणतो, कारण सकाळी उठल्यानंतर काय होतं की नाश्त्यामध्ये बाहेरचंच म्हणजे मिसळ असेल, वडापाव असेल, समोसे असेल किंवा पोहेसारखं असेल हे जास्त घेतलं जातं की ज्या ठिकाणी साधी पोळी भाजी, तूप, भात असं घ्यायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित जेवण जायला पाहिजे. तर त्या ठिकाणी काय केलं जातं की बाहेरचं मागवलेलं अन्न खाल्लं जातं, जे जंक फूड म्हणतो, फास्ट फूड म्हणतो हे खाल्लं जातं. त्याच्यामुळे काय होतं हे जर नाही पोटामध्ये पचलं तर आम तयार होतो. आम म्हणजे काय की जो एक चिकट पदार्थ आहे जो रक्तामध्ये मिसळतो. म्हणजे शरीर आपण काय करतं की जेवढं जास्त आम आहे तेवढं बाहेर टाकायचा प्रयत्न करतच असतं, पण जर का तो तिथंच चिकट पदार्थ जसं इडलीचं आंबलेलं पीठ असतं ना तशा पद्धतीने ते चिकट पदार्थ असतो ज्याला आम म्हणतात जातं. आमम महाविषम घोरम असं म्हणलं जाते, म्हणजे ते विषवत आहे शरीराला. तर ते काय होतं की ते रक्तात मिसळतं आणि रक्तातून एका सांध्यात येतं. एका सांध्यात आल्यानंतर काय होतं की जी सांध्याची हालचाल किंवा क्रिया आहे ती सकष्ट व्हायला लागते. म्हणजे काय होतं की आखडायला, लांबवायला, उठायला, बसायला त्रास व्हायला लागतो, कटकट आवाज यायला लागतो. मग मात्र वेदना वाढत जातात. सकाळी जास्त वेदना वाढणं, उठल्यानंतर आळस येणं, थकवा येणं, जड वाटायला लागणं, झोप जास्त यायला लागणं, तंद्रा येतो, पेंग यायला लागतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीत फ्रेशपणा वाटत नाही, सगळं अंग आहे ते जड व्हायला लागतं. अशा पद्धतीने त्या आमाची लक्षणं वाढत जातात शरीरामध्ये. तो आम काय करतो की हाडामध्ये किंवा सांध्यामध्ये परत जातो आणि सांध्यामध्ये जाऊन फक्त बसत नाही तर काय करतो त्या ठिकाणी त्या हाडाची, त्या सांध्याची झीज करायला लागतो. म्हणजे मग मात्र सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा, कंबरदुखीचा, मानेचा एक 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 त्रास वाढायला सुरुवात होते. अशा पद्धतीनं स्रोतरोगजन्य आणि धातुक्षयजन्य अशा पद्धतीने ही गुडघेदुखीची आणि मणकेदुखीचे त्रास आहेत किंवा जी लक्षणं आहेत ती हळूहळू एक 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 पद्धतीने वाढत जातात आहारामुळं. दुसरं काय कारण असतं की व्यायामाचा अभाव असणं. व्यायामाचा अभाव
किंवा बरेचदा काय होतं की जास्त अतिप्रमाणात व्यायाम असणं हेही त्याच्या पाठीमागे आपल्याला कारण दिसत असतं. व्यायामाचा अभाव असेल तर बरेचदा काय होतं की त्या सांधेची आकडणजकडणही वाढत जात असते. आकडणजकडण वाढते आणि जास्त जर ताण पडला, जास्त जर तणाव झाला तर जसे स्पोर्ट इंजुरी असतील, रोड ॲक्सिडेंट असतील, अशा पद्धतीचं पण त्यामध्ये कारणं दिसून येतात. त्याच्या पुढे जाऊन अजून एक कारण जर पाहिलं तर प्रोफेशनल किंवा व्यवसायानुसार जे बरेचदा आता ट्रॅफिक पोलीस आहेत किंवा कंडक्टरसारखी ड्युटी आहे, त्यांना बरंच उभं राहावं लागतं किंवा काही बऱ्याच कंपन्यांमध्ये उभा राहूनचा जॉब असतो, त्या ठिकाणी त्यांना बरेच काळ उभं राहावं लागतं. त्यामुळे गुडघ्यावरती, मणक्यावरती, कमरेवरती, पायावरती ताण येतो आणि त्याच्यामध्ये झीज व्हायला लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जास्त प्रमाणात पेशंट जे येत असतात ते म्हणजे स्त्रिया. स्त्रिया काय येत असतात तर त्यांच्यामध्ये पाळीच्या काळामध्ये जे काही आराम करायला पाहिजे तो आराम न करणं एक. दुसरं कारण काय असू शकतं त्यांच्यामध्ये की 1-2 वेळा सिजर झालेलं, त्यानंतर जी शेकशेगडी करायला पाहिजे ती शेकशेगडी केलेली नसणं हे दुसरं कारण. बऱ्याचदा ॲबॉर्शन होतं, ॲबॉर्शननंतर जी काय हे पाळायला पाहिजे त्याच्यानंतर जी सुतिक परिचर्या म्हणतात तर ती न पाळली गेलेली असणं. ह्याच्यामुळे काय होतं की वजन वाढायला लागतं. कारण सुरुवातीला काय होतं की शरीरातला वात्या वाढतो, म्हणजे शरीराला धोधरा सुटतो. वात वाढायला लागला की शरीरामध्ये फक्त चरबी आणि फॅट वाढायला लागतं, रक्त आणि कॅल्शियम कमी होतं आणि मग मात्र त्यांच्यामध्ये वेदना म्हणजे गुडघ्याचा, कमरेचा, मानेच्या मणक्याचा त्रास हा सुरुवात होत असतो. त्याच्यामुळं स्त्रियांच्या बाबतीत मणकेदुखीचा किंवा कंबरदुखीचा किंवा गुडघेदुखीचा त्रास आपल्याला जास्त पाहायला मिळतो. ह्याच्या पुढं जाऊन आणखी बऱ्याचदा मणकेचा त्रास हे अनुवंशिक पण असू शकतात. अनुवंशिकतेमध्ये स्पायना बायपिडासारखा असेल त्रास किंवा इतर जे अनुवंशिक म्हणतात म्हणजे जसं गुडघ्याचं असेल, जेनुव्हेरस असेल, जेनुव्हेलगस असेल, अशा पद्धतीनं किंवा कोलिओसिस असेल, कायपोसिस असेल, लॉर्डोसिस असेल, अशा पद्धतीने म्हणजे मणक्यामध्ये जो आपला जो मणका आहे त्याच्यामध्ये पुढच्या बाजूला वाकलेला असेल, पाठीमागच्या बाजूला वाकलेला असेल, साईडच्या बाजूला स्कोलिओसिससारखं म्हणजे लॅटरल बेंडिंग असं ज्याला म्हणलं जातं, अशा पद्धतीचे अनेक कारणं आपल्याला पाहायला मिळतात. पण सर्वात जास्त कारण जर आपल्याला मिळतं ते म्हणजे रोड ॲक्सिडेंटमुळं आणि दुसरं जे स्पोर्ट इंजुरी आहेत त्याच्यामुळं आणि आहारात झालेला बदल हे ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याला दिसतंय. फारच छान मित्रांनो, डॉक्टर सचिन गोडसे आपल्याला सोप्या भाषेत मणक्याच्या आणि गुडघ्याच्या आजारांविषयी सांगतायत. तर ही सुवर्ण संधी आहे, आम्हाला फोन करून आपले प्रश्न विचारा, आम्ही आपल्या प्रश्नाची वाट पाहतोय. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लोकप्रिय कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सचिन गोडसे, जे की मणक्याचे आणि गुडघ्याचे विकार जे आहेत त्याचे तज्ज्ञ आहेत आणि विना ऑपरेशन आयुर्वेद पद्धतीने कसं टाळता येईल त्याच्याविषयी आपण जाणतोय त्यांच्याकडून. डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा आहे की गुडघ्याची जी ऑपरेशन्स आहेत ती कशी टाळता येतील आणि तुमचे अनुभव देखील आम्हाला सांगा. बरोबर. कारण ज्यावेळी दवाखान्यात बऱ्याच पेशंटच्याही मनात ही शंका असते की डॉक्टरांकडे गेल्यानंतर की बाबा त्यांनी MRI वगैरे काढल्यानंतर त्यांना सांगितलं गुडघ्याची झीज झालेली आहे, त्यामधली पुरच्या गेलेली आहे किंवा त्यामधले मिनिस्कस कट झालेलं आहे किंवा लिगामेंट आहे ते कट झालेलं आहे आणि दोन्हीच्यामधलं वंगण आहे ते कमी झालं आहे असं त्यांना सांगून टाकलेलं असतं. त्यामुळे ते ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांच्या मनात प्रश्न असतो की ही गुडघ्याची झालेली झीज कशी भरून काढतात, एक. दुसरं, जर नस तुटलेली असेल तर ती कशी भरून निघेल, दोन. अशा पद्धतीने त्यांच्या मनात शंका असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप वेळ लागेल का, खूप पत्ते पाळावे लागेल, असे बरेच गैरसमज असतात. तर ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतो OPDमध्ये त्यावेळी त्याचं निदान आयुर्वेदिक पद्धतीने ज्यावेळी करतो त्यावेळी तो पेशंट ज्यावेळी सांगतो की गुडघा दुखतो त्यावेळी त्याला विचारलं जातं की पुढे दुखतो का, पाठीमागे दुखतो, साईडला दुखतो का, एक. हा शिरागत वात आहे का, म्हणजे ज्या आपण नसा आकडायला लांबवायला त्रास होतो त्याच्यामध्ये वाढलेलं वात आहे का, दोन. त्या आतमध्ये जो श्लेष्म कफ ज्याला म्हणलं जातं किंवा सायनोव्हल फ्लुइड आहे ते कमी झालेलं आहे का, त्यामध्ये दृष्टी आलेली आहे का किंवा ते आते झालेलं आहे का, हे दोन. आणि त्यानंतर हाडामध्ये शेवटी हे हाडामध्ये अस्थिगत वात झालेला आहे काय, जसं संधिवातामध्ये असेल, आमवातामध्ये असेल, वातरक्तामध्ये असेल तर त्या अस्थिपर्यंत गेलेला तो वात असतो, म्हणजे हाडाची वेदना आहे ती वाढवत असतो. त्याच्या पुढं जाऊन जे काही त्रास असतो तो म्हणजे तिथल्या ह्याचा नर्व सप्लायचा किंवा मध्यगत वाताचा असं म्हटलं जातं. जसं मणक्याच्या बाबतीत नस आहे ती दबली जाते आणि स्पायनल कॉर्डवरती त्या प्रेशर येतो आणि वेदना वाढायला लागतात. सेम तशा पद्धतीनं आतले जो ह्याचा स्पायनल सप्लाय जो असतो म्हणजे ह्याचा मज्जातंतूचा जो सप्लाय तो जर कमी झाला तर त्याला म्हटलं जातं की मज्जागत वात. अशा पद्धतीने शिरागत वात आहे, खंडागत वात आहे, अस्थिगत वात आहे, मज्जागत वात आहे, हे एक त्या गुडघ्याच्या बाबतीत. आणि दुसरं ते निदान करण्याच्या बाबतीत दुसरं निदान असं केलं जातं की हा स्थानिक आहे, म्हणजे तिथला फक्त मार लागलेला आहे आणि झालेला आहे किंवा पडलेला आहे आणि झालेला आहे का. इतर आजारास्वरूप इतर आजार म्हणजे समजा आरशे आहे मुळे त्याचा वाताच्या आरशामध्ये काय होतं की पेशंटला गुडघेदुखीचा त्रास असतो, आश्मरी आहे गुडघेदुखीचा त्रास असतो, ग्रहणीचा त्रास आहे गुडघेदुखीचा त्रास असतो, स्थौल्य आहे म्हणजे एखादं रोग आहे तो जाड आहे त्याचं प्रेशर पडते त्याच्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होत आहे, मणक्यावरती पोटामध्ये समजा अजीर्णसारखं झालेलं आहे, पोटात खूप गॅस साठतोय तर त्याचा मणक्यावरती प्रेशर येतो, गुडघ्यावरती प्रेशर येतो आणि त्यामुळे वेदना होत असतात. म्हणजे त्या आजाराचं पहिल्यांदा निदान केलं जातं आणि त्यानंतर त्याची ट्रीटमेंट केली जाते. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लगेच लक्षात येईल की आपल्याकडे पुण्याच्या OPDमध्ये एक पेशंट आलेले होते.
त्यांचं वय साधारण 55-56च्या आसपास, स्त्री रुग्ण होती. तर ती पेशंट ज्यावेळी आणली होती त्यावेळी तिला म्हणजे असं पकडून आणलं होतं दोघं जणांनी, तिला धरून आणलं होतं. साधारण 2 वर्षापासून त्रास होता त्यांना. त्रास काय होता की सुरुवातीला गुडघेदुखीचा त्रास झाला, एक गुडघा दुखायला लागला, त्यानंतर दोन्ही गुडघे दुखायला लागले. त्यानंतर त्यांनी एक डॉक्टर झालं, 2 डॉक्टर झालं, बऱ्याच ठिकाणी त्यांचे फिरणं झालं. त्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की MRI केल्यानंतर की दोन्ही खुर्च्या किंवा ज्याला गादी म्हणलं जाते कमी हे झालेलं झिजलेलं आहे. त्यानंतर वंगण आहे ते कमी झालेलं आहे आणि नस आहे ते तुटलेले आहेत. असं त्यांना ज्यावेळी निदान केलं आणि सांगितलं त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कुठं जरी गेला तरी तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. ज्यावेळी त्यांना एक आपल्या पेशंटनेच त्यांना आपल्याकडे रेफर केलं त्यावेळी ते आल्यानंतर तर सांगितलं की त्यांना धरूनच आणलं होतं. ज्यावेळी आले त्यावेळी त्यांचं निदान ज्यावेळी आपण पाहिलं की त्यांचं 2 गोष्टीचं निदान होतं. एक म्हणजे धातुक्षयजन्य होता तो जो वाढलेला होता तो एक वयानुसार आणि त्यांनी केलेले कष्ट काबाड कष्ट त्यांचं होतं त्याच्यामुळं ते धातुक्षयजन्य वाद होता. आणि दुसरं होतं ते म्हणजे जीर्ण ज्वर झालेला होता. म्हणजे त्या हाडामध्ये भयंकर हे झालेलं होतं, म्हणजे ताप येत होता, त्या हाडापर्यंत ताप उठलेला असं म्हणलं जातं किंवा जीर्ण ज्वर म्हणलं जातं. आपण त्यांना जी ट्रीटमेंट केली ती पहिल्यांदा ज्वराची ट्रीटमेंट केली. जीर्ण ज्वराची ट्रीटमेंट केल्यानंतर जो गुडघ्यात बसलं पेशंट तरी सांगायचं की मला ठणका येतो तर तो ठणका कमी झाला. त्यानंतर शिरागत आणि कंडागत वाताची आपण ट्रीटमेंट चालू केली. ज्यावेळी शिरागत कंडागत वाताचे स्नेहन स्वेदन अभ्यंग ज्यावेळी चालू केलं दीपन पाचनपूर्वक त्यावेळी पेशंटने सांगायला लागले की मला आता उठता येते, बसता येते आणि पाय आखडायला लांबायला येतो आणि मांडी घालता यायला लागली. ह्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो प्रश्न होता तो म्हणजे टॉयलेटलाच बसता येत नव्हतं. तर ते त्यांना बसता यायला लागलं कारण ते एवढे डिपेंडंट झालेले होते की त्या म्हणजे मुलींना त्या स्वतःच्या म्हणजे मुलाकडे राहत होत्या पण तरीसुद्धा त्या मुलींना बोलून घ्यावं लागलं आणि त्याला त्यांचे उठणं बसणं आहे त्यासाठी त्यांना आधार घ्यावा लागत होता. त्याच्यानंतर त्यांची ज्यावेळी आपण दीपन पाचन झालं त्यानंतर शोधन चालू केलं. म्हणजे त्यामध्ये बस्ते आपण चालू केले, जानू बस्ते आणि त्यामध्ये तिक्तक्षीराच्या बस्ते चालू केल्या. तिक्तक्षीराच्या बस्ते चालू केल्यानंतर हाडातला जो वेदना असतात, ठणका असतो, दुखणं असतं तो कमी झाला आणि त्याला पोषण व्हायला लागलं. जसं जसं पोषण व्हायला लागलं तर पेशंटला धक्का जरी लागला तरी जे वेदना व्हायच्या ते वेदना ते बंद झाल्या आणि त्याच्यानंतर ते पेशंट स्वतः वॉकरवरती चालायला लागले. त्याच्यानंतर वॉकरवरून ते परत ह्याच्यावरती आले, एका काठीवरती आले आणि आज पेशंट व्यवस्थित साधारण 6 ते 7 महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर कारण या पेशंटला दीपन पाचन शोधन शमन आणि पुढं यापन बस्ती म्हणलं जातं त्याला की त्या गुडघ्याचं बृहण केलं जातं. अशा पद्धतीने बस्ती केल्यानंतर 6व्या-7व्या महिन्यात पेशंट व्यवस्थित एकटा म्हणजे कुणाला न धरता व्यवस्थित चालतात, उठतात, बसतात, खाली बसतात, मांडी घालतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉयलेटला व्यवस्थित त्यांना बसता येतं इंडियन टॉयलेटमध्ये सुद्धा. तर अशा पद्धतीनं आपण हे कोणत्याही अवस्थेपर्यंत कोणत्याही स्टेजपर्यंत जाऊन सुद्धा आपण ऑपरेशन हे टाळू शकतो. फारच छान. डॉक्टर साहेब यावरणार आपल्याला एक फोन आलेला आहे, पाहूया. रोहित याचा फोन आहे उमरगावहून. नमस्कार रोहित, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हो सर, दैनंदिन जीवनामध्ये आपण हे दोन्ही आजार टाळण्यासाठी कोणते आहार व कोणते व्यायाम केले पाहिजेत? फारच छान प्रश्न आहे. काय सांगणार डॉक्टर साहेब? कोणता आहार आणि व्यायाम कुठला करायचा? आपण हा जर कार्यक्रम पाहिला तर शेवटी बोलणारच आहे मी, तरी सुद्धा थोडक्यात सांगतो की हा वाताचे आजार आहेत हे टाळण्यासाठी वांग, बटाटा, भात आणि हरभरा डाळ म्हणजे बेसनचे पदार्थ हे टाळावेत. सर्वात महत्त्वाचं संध्याकाळचं जेवण कमी आणि लवकर असावं. थोडा तरी व्यायाम असावा, पण व्यायाम जो असावा तो योगासनासारखा प्राणायामासारखा व्यायाम असावा. अंगाला तेल लावून व्यायाम त्यांनी करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं चालणं, पोहणे हे व्यायाम मणक्यासाठी पण आणि गुडघ्यासाठी पण उत्तम आहेत. फारच छान. मित्रांनो, डॉक्टरांचा संपर्क क्रमांक आणि जे दवाखान्याचा पत्ता आहे ते आम्ही विश्रांतीमध्ये तुम्हाला दाखवतोच आहे. तर आपले मोबाईल फोन रेडी ठेवा किंवा वही पुस्तक रेडी ठेवा, ते आपल्याला नोंद त्याची करून घेता येईल. डॉक्टर साहेब, तुम्ही गुडघ्याच्या ऑपरेशनविषयी सांगत होतात, तर असं काही आहे का की इतकी जीत झाल्यावर ऑपरेशन लागेल किंवा इतकं वयापर्यंतच आपल्याला ऑपरेशन टाळता येईल, याविषयी देखील आम्हाला सांगा. बरोबर, छान प्रश्न विचारला तुम्हाला की कसं आहे की शास्त्र बदललं की त्याच्या मर्यादा बदलतात, मर्यादा बदलले की आपले रिझल्ट बदलत असतात. त्यामुळे आपण ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी तो MRI जरी केलेला असेल तरी त्याला काय झालंय हे पाहण्यापेक्षा आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं निदान कसं करता येईल हे अगोदर आम्ही पाहत असतो. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्याकडे एक पेशंट आले होते जे रुमॅटॉलॉजिस्ट म्हणजे वेल नोन रुमॅटॉलॉजिस्ट, आता सांगायला काय हरकत नाही पण नाव न घेता आपल्याकडे त्यांचा व्हिडिओ पण होता. फक्त काही टेक्निकल गोष्टीमुळे आपल्याला तो आज दाखवता येत नाहीये. तर त्यांचा पेशंट असं होता की साधारण वय 35-36 वय होतं, लेडीज रुग्ण होते. तर त्यांना साधारण त्रास काय झाला की मुलानं गुडघ्यावरती पाय दिला, बस एवढंच एक कारण झालं. त्यानंतर गुडघ्यामध्ये दुखायला लागल्या, वेदना झाल्या, साध्या डॉक्टरांकडे गेले. त्यानंतर ते ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले. त्यांनी पाहिलं की गुडघ्यामध्ये पाणी झालेलं आहे आणि ACL म्हणजे अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट टिअर गेलेला आहे. टिअर गेल्यानंतर त्यांना सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर त्यातून थोडं पाणी येत होतं. म्हणजे त्यानंतर 2-3 महिने ते काही कमी झालं नाही, 5 महिने झालं तरी कमी झालं. त्यानंतर रिओपन केलं गेलं आणि त्यांना सांगितलं गेलं की ह्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. त्यानंतर त्यांना ट्युबरक्युलोसिस म्हणजे TBची ट्रीटमेंट त्यांना चालू केली. 8 ते 9 महिने ती पुढे TBची ट्रीटमेंट चालू झाली. ते पेशंटचं जे वजन साधारण 70-72 होतं ते तिथून ते डायरेक्ट जवळजवळ 35-36 वरती आले होते. पण निम्म्यानं त्यांचं वजन हे कमी झालेलं होतं. त्यानंतर 1-1.5 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं. त्यानंतर ट्रीटमेंट चालू झाली, औषधं गेली, दर महिन्याला
जायचं, औषध घ्यायचे, दर महिन्याला जायचं औषध घ्यायचे, पण पेशंटला वेदनामध्ये काय औषध खाल्ली की बरं वाटायचं, परत वाढायचं. शेवटी असं झालं की औषध खाऊन पण वेदना वाढतात. मग त्यांना इंजेक्शन चालू झाले. मग 1 महिन्याला इंजेक्शन, त्यानंतर 3 महिन्याला इंजेक्शन, त्यानंतर शेवटी सांगितलं की तुम्हाला आता साधारण 1 ते 1.5 लाखाच्या आसपास ते इंजेक्शनची किंमत आहे आणि तुम्हाला ते इंजेक्शन घ्यावं लागेल. अशी ज्यावेळी कंडिशन आली त्यावेळी त्यांच्याकडे 2-2.5 वर्षामध्ये जेवढं होतं तेवढं त्यांचं पैसे, तर आर्थिक तर त्यांचं गणित कोलमडलेलंच होतं. आणि एवढं करून पण ते एवढं इंजेक्शन दिल्यानंतर पण राहील का, तर त्याचं काही गॅरंटी नाही. आणि आता काही जर झालं तर ह्याच्यातून ते बाहेर पडणार नाहीत. अशा मानसिकतेपर्यंत त्यांना आणून सोडलं होतं. ज्यावेळी ते आपल्याकडे पेशंट आले त्यावेळी त्या पेशंटची कंडिशन म्हणजे एकदम वर्स्ट होते. म्हणजे सांगायला काही हरकत नाही की अंगावरून कंटिन्यू स्त्राव चालू होता त्यांच्या, म्हणजे शीतप्रदासारखा कंटिन्यू स्त्राव होता. वीक एकदम पेशंट झालेली होती. अंगात ताप कंटिन्यू असायचा. गुडघे, सांधे सगळे सुजलेले होते. म्हणजे सगळे संधिवातासारखा त्रास होता. ज्यावेळी आपण ट्रीटमेंट चालू केली त्यांना सुरुवातीपासून म्हणजे ज्वरापासून ते रसगत, मांसगत, मेदगत, अस्थिगत ज्वर ते कुष्ठापर्यंत त्यांना ट्रीटमेंट करावं लागली. हा जो सूक्ष्म विचार आहे ना, एवढा सूक्ष्म विचार मला वाटतं आयुर्वेदशास्त्रानुसार, आयुर्वेदशास्त्राशिवाय खचितच इतर शास्त्रामध्ये केला जात असेल. आणि त्याच्यामुळे आपण ह्या विचारानं ज्यावेळी गेलो की ज्यावेळी त्यांना दीपन केलं, पाचन केलं, शोधन केलं, जे पक्वशयामध्ये हाडाची जिथं उत्पत्ती होती आयुर्वेदानुसार, जिथं म्हणजे पुरीस धराकला आहे त्याच ठिकाणी अस्थि धराकला आहे, ह्या ठिकाणी ज्यावेळी आपण ते बस्ती चालू केल्या त्यावेळी साधारण मला वाटतं 2.5 ते 3 महिन्यामध्ये पेशंटचा सगळा म्हणजे त्यांचं जे सूज होते सांध्यावरची ती कमी झाली, सांधे जे गरम लागायचे ते कमी झाले, आकड्या लांबवलं म्हणजे पूर्ण जखडून बसायचे ते कमी झालं. आणि त्यानंतर पेशंटला उठायला यायला लागलं, बसायला यायला लागलं. ह्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी त्या पेशंटचं एक 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 आपण धातू सुधारत गेलो, रस गेलं, रक्त, मांस, मेद असते, तसं त्या पेशंटचं वजन वाढायला लागलं. आज पेशंट साधारण मला 2-2.5 वर्ष झालं पेशंट व्यवस्थित शेतामध्ये काम करते. फारच छान. म्हणजे सगळं व्यवस्थित त्याचं होतंय. आणि कुठलीही औषध नाही, आयुर्वेदिक औषध नाही आता, आणि कुठली वेदनाशामक औषध नाही, काही नाही. म्हणजे अशा पद्धतीने कुठल्याही स्टेजपर्यंत जाऊन सुद्धा आपण ते ऑपरेशन हे टाळू शकत असतो. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला कुर्डुवाडीहून फोन आलेला आहे. महादेव भराडे यांचा फोन आहे. नमस्कार महादेव, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. महादेव तुकाराम भराडे सर बोलतोय. मी कुरवाडीच्या शेजारी राहतोय. हा, माझ्या आईचा मणक्याचा त्रास आहे, मानेपासून वर एवढं जबरदस्त मणका दुखतो. सोलापूरला वगैरे भरपूर ट्रीटमेंट केली तरीही तिचा रिझल्ट नाही. 5-7 लाख रुपये घालेले तरी आता सध्या दुखत होतं एक अर्धा तासापूर्वी. आणि त्याला चक्कर वगैरे येते दुखल्यानंतर. सिटी स्कॅन, MRI सगळं केलेलं आहे सर. बरं, साधारण मणक्याचा काय त्रास सांगितलाय? मणक्याचा त्रास सांगितलाय, तो मणका शिर काय सांगितलं डॉक्टरनं. सोलापूरला मोठे डॉक्टर आहेत का, त्याच्यावर ट्रीटमेंट केले. पण ते सिटी स्कॅन, MRI रिपोर्ट वगैरे सगळे आहेत माझ्याकडे. पण ते त्रास काय कमी होईना. 5-6 वर्ष झालं त्रास होतोय. वय किती आहे वय पेशंटचं? वय पेशंटचं आहे 50-55. किती? 50-55 म्हटले. 55. ठीक ठीक. मानेच्या मणक्याचा त्रास आहे. त्यांना आणि चक्कर सोबत येते. डायबिटीज, बीपी काही? बघा डोक्यात दुखतंय जास्त. बरं ठीक ठीक. बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. बघूया सर काय मार्गदर्शन करतायत, काय सांगणार डॉक्टर? ज्यावेळी हे मनगत वात होतो त्यावेळी अशा पद्धतीचे लक्षणे येत असतात. म्हणजे मानेच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल, झीज असेल आणि नस दबलेला असेल तर आयुर्वेदानुसार मनगत वात आहे. त्या ठिकाणी जो श्लेष्मक कप आहे तो कमी झालेला आहे. त्या ठिकाणचा जर कप वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी बल्ले तेलाचं नस्य दिलं जातं. सर्वात उत्तम उपाय आहे हा, की जसं माश बलादी तेल म्हणतात किंवा डिंकयुक्त बला तेल आहे, हे मार्केटमध्ये पण मिळतं. त्यामध्ये थोडासा डिंक टाकला आणि त्याचं जर नस्य केलं तर ही चक्कर येणं हे पहिल्यांदा कमी येतं. दुसऱ्या मानेवरती फक्त अश्वगंधा म्हणून पावडर मिळते मार्केटमध्ये. त्या अश्वगंधा पावडर गोमूत्रामध्ये मिक्स करायची आणि त्याचा लेप लावला तरीसुद्धा ही चक्कर कमी येत असते. आणि सर्वात महत्त्वाचं की पेशंटने सगळ्या अंगाला तेल लावणं, मालिश करणं आणि त्याच्यानंतर थोडंसं गरम पाण्याने शेकून घेणं हे एक. आणि पोटामध्ये आतसी म्हणजे जवस, थोडंसं गुळ आणि सुंठ हे तिन्ही एकत्र करून, आतसी, जवस आणि सुंठ हे तिन्ही एकत्र करायचं. आणि त्यानंतर ते गुळासोबत जर सकाळ संध्याकाळ त्याचे लाडू बनवून जर खाल्ले तर मग मात्र मानेच्या मणक्यातलं गॅप असेल, झीज असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं चक्कर येत असेल तर हे औषधानं कमी येते पूर्णपणे. फारच छान. मित्रांनो, तुम्ही छान प्रश्न विचारतायत आणि त्याच्यामुळे आपल्याला डॉक्टर सचिन गोडसे यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेता येते, जास्तीत जास्त ज्ञान घेता येते. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण माहिती घेतोय की गुडघ्याचे आणि मणक्याचे जे विकार आहेत ते विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचाराने कसं त्याचं समाधान करता येईल. आणि डॉक्टर सचिन गोडसे आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर साहेब, तुम्ही ACL टियर विषयी आम्हाला सांगितलं. आता आम्हाला मणक्यात जी गॅप पडते म्हणा किंवा नस दबली जाते वगैरे असं म्हणा किंवा गादी सरकणे आपण ज्याला म्हणतो, तर त्याविषयी कसं काय ट्रीटमेंट आहे किंवा त्याविषयीचा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर, छान प्रश्न विचारला तुम्ही. आता मी हे तर सांगितलं की कुठल्याही हाडाचा व्याधी असेल तो म्हणजे वाताचा व्याधी असतो.
वाताची ज्या ठिकाणी हे होते म्हणजे दृष्टी होते त्या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट सगळ्यात चांगली ट्रीटमेंट कोणती असते ती म्हणजे बसती ट्रीटमेंट असते. ह्या पद्धतीने आपण त्याची ट्रीटमेंट करत असतो. पण हे करण्याच्या अगोदर काय केलं जातं की त्याचं निदान केलं जातं. अगोदर गादी सरकली आहे, त्यानंतर गादीमध्ये झीज झालेली आहे, त्यानंतर गादी फाटलेली आहे आणि त्याचा दाब आहे तो त्या नस्यावरती येतोय. ह्यानुसार त्या पेशंटचं निदान कुठं होते का, आपलं कटिग्रह होते का, कटिशूल होते का, शिरागत वात होते का, कंडरागत वात होते का, अस्थिगत वात होते का, मज्जगत वात होते का, अशा पद्धतीचं त्याचं निदान केलं जातं. कारण बऱ्याचदा काय असतं निदान खूप वेगळं असतं आणि त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट होत असते. हे एक. आता ह्याचं जर साधं उदाहरण घ्यायचं झालं म्हणलं ना, म्हणजे ह्याचं मणक्याचं, तर एक ह्याचं ठाण्याच्या पेशंटमध्ये एक मुलगा म्हणजे 10-11 वर्षाचा मुलगा आला होता. तो आला होता कशासाठी, म्हणजे आला होता डायरेक्ट कॉलर बेल्ट लावूनच. तर तो त्रास काय सांगितलं होतं त्याला की मोबाईलचा अतिवापर आहे आणि त्याच्यामुळं अर्ली चेंजेस ऑफ सर्व्हिकल स्पॉन्डिलोसिस, म्हणजे मानेच्या मणक्यामधले जे हे आहेत गादे ते झिजायला लागलेले आहेत. कशामुळे की मोबाईलच्या अतिवापरामुळे. आणि साधारण 6 महिन्यापासून ट्रीटमेंट पण चालू होती त्याची. तरी सुद्धा त्याची वेदना ह्या होत्याच, म्हणजे औषध खाल्ली की बरं वाटायचं, औषध बंद झाली परत दुखायला चालू व्हायचं, कधी कधी तर औषध असून सुद्धा चालू व्हायचं. त्याचं कारण परत प्रगट गेलं तर ते म्हणायचं की त्याचं मोबाईलचा जोपर्यंत 100% वापर बंद होत नाही तोपर्यंत मग त्याचं वाचन, त्याचं पाहणं, त्याचं अभ्यास ह्याच्यासाठी जर त्याला वापरायला लागायचं ना. तर अशामुळं ह्याच्यात अडकले होते ते द्वंद्व होते की हे बंद करायचं ह्याची शाळा अभ्यास का हे आता हे करायचं, म्हणजे मानेच्या मणक्याचं दुखणं करायचं. त्यावेळी ते आपल्याकडे आले त्यावेळी आपण त्याला व्यवस्थित निदान केलं. त्यात काय जाणवलं तर त्या ज्या मुलगा होता त्याला सर्दी असायची, खोकला असायचा, त्यानंतर पोट व्यवस्थित साफ होत नव्हतं, चिडचिड होत होते, डोळ्यातून सारखं पाणी यायचं, कानातून आवाज यायचा. हे ज्यावेळी त्याचं निदान केलं त्यावेळी आपण जीर्णप्रतिशा ह्या पद्धतीने त्याचं निदान केलं. जीर्णप्रतिशाचं निदान केल्यानंतर त्याला ट्रीटमेंट दिली आणि 15 दिवसातच व्यवस्थित पोट साफ व्हायला लागलं. कारण पाचन झालं, अनुलोमन झालं, त्याचं पोट साफ व्हायला लागलं, छातीतला कफ कमी झाला, घशातला कफ कमी झाला. आणि जे नाकात आपण नस्य जे दिलं त्या नस्यानं काय झालेलं होतं की जे नाकात थोडंसं मांस वाढलेलं होतं ते कमी झालं. त्याच्यामुळे काय झालं की त्याचं घोरणं कमी झालं, पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं, भूक लागायला लागली, सर्दी खोकला कफ कमी झालं. पण जे काही सर्दी झाल्यानंतर साठायची, बाहेर न पडायच्या ऐवजी हे जे सायनोसायटिस होत होतं, जे ह्या म्हणजे मॅक्झिलरी सायनसमध्ये, फ्रंटल सायनसमध्ये आणि वरच्या स्पिनॉइडल सायनसमध्ये जे काही कप साठायचा त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावर गौरव म्हणजे शिरोगौरव म्हणजे डोकं जड व्हायचं आणि मानेच्या शिरावरती ताण यायचा. हे ताण येणं कमी झालं. ते ताण कमी झालं की त्याच्या ज्या शिरा दुखत होत्या म्हणजे मान दुखत होते ते कमी झालं, चक्कर येणं कमी झालं, डोळ्याचा त्रास गेला, सर्दीचा त्रास गेला. म्हणजे जर निदान प्रॉपर केलं तर एका दगडामध्ये आपण 10 पक्षी मारू शकतो. तशा पद्धतीने त्याचं निदान व्यवस्थित झालं आणि त्याचा मानेचा त्रास हा कायमचा कमी झाला. 1.5 महिन्यामध्ये ह्या पेशंटला रिझल्ट आला होता. ह्या पेशंटचेच एक नातेवाईक होते. ज्यावेळी त्यांनी सांगितलं गेलं की असं आमचा रिझल्ट आलेला आहे आणि असं फरक पडला आहे, त्यावेळी त्यांच्याकडले एक नातेवाईक आपल्या दादरच्या ओपीडीमध्ये आले. त्यांचं वय होतं साधारण 67-68 वर्ष. त्यांना त्रास काय होता की मानेच्या मणक्यात पण गॅप आहे, झीज आहे, म्हणजे C2, C3, C4, C5, C6 आणि C7 पर्यंत झीज होते. C5, C6, C6 आणि C7 ह्या 2 मणक्यामध्ये डिस्क प्रोट्रोजन झालेलं होतं, नस दबलेले होते. कमरेच्या मणक्यामध्ये काय झालं होतं, L4, L5 नस दबलेली होती, L5, S1 दबलेली होती आणि जो L5 मणका आहे तो सॅक्रलायझेशन झाला होता, म्हणजे S1 वरती तो सरकलेला होता, म्हणजे गादी ती सरकलेली होती. हे कमरेच्या मणक्यामध्ये आणि दोन्ही गुडघ्याची झीज झालेली होती. पेशंटला उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना जे ऑपरेशन सांगितलं होतं की मणक्याचं, मानेच्या मणक्याचं, गुडघ्याचं आणि कमरेच्या मणक्याचं असे 3 ठिकाणी त्यांना ऑपरेशन सांगितले होते. ज्यावेळी त्यांना होप्स मिळाले की त्यांनी बऱ्याच ठिकाणी औषध केली होती, बऱ्याच ठिकाणी गोळ्या घेतल्या होत्या, बऱ्याच ठिकाणी त्यांनी सल्ले घेतलेले होते की अशाच पद्धतीने करावं लागेल, इथून जावं लागणार नाही. आणि शेवटी त्यांनी ते कंट्रोल सोडून दिलं होतं, जागेवर बसून होते, वरच्या मजल्यावरती 2nd फ्लोअरवरती राहत होते, खाली येत नव्हते, 2-2, 3-3 महिने ते खाली येत नव्हते, एवढे म्हणजे ते कंट्रोलून गेले होते. त्यामुळे वजन वाढत गेलं, वजन वाढल्यामुळे परत अजून ताण वाढत गेला आणि वेदना वाढत गेली. म्हणजे एकातून एक किती वाढत जाणं ते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर म्हणजे शेवटी ते एवढे निराश झाले होते की बस. ज्यावेळी आपलं त्यांना हे रिझल्ट समजला त्यावेळी ते आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच विचारलं की माझं ऑपरेशन तुम्ही टाळत असेल तर मी औषध घेतो. म्हणजे एवढ्या ह्याच्यापर्यंत गेलेले होते, वैतागलेले होते पेशंट ते. मग त्यांचं निदान आपण परत त्या पद्धतीनेच केलं की धातुक्षजन्य वात होता, कारण हे मुंबईत राहत होतं, त्यांचा वीक पॉईंट म्हणजे वडापाव ते जास्त खायचे. त्यानंतर शिक्षकी पेशा होता, लोकलनं त्यांचा प्रवास बऱ्याचदा असायचा, रात्री जागरण जास्त व्हायचं, धावपळ असणं, ताणतणाव असणं, ह्याच्यामुळं वाढलेला वात. दुसरं त्यांच्या खाण्यापिण्यातून वाढलेला वात आणि वयानुसार वाढलेला वात. अशा पद्धतीने धातुक्षजन्य वाताची आपण पहिल्यांदा काय केलं, दीपन केलं, पाचन केलं आणि शमन चालू केलं. शमन चालू केल्यानंतर त्यामध्ये पोटातून औषधं दिली आणि बृहण त्यांना बस्ती चालू केली. या पण बस्ती चालू केल्यानंतर पेशंटच्या ज्या वेदना आहेत त्या साधारण 3 महिन्यामध्ये आपण कमी करू शकलो होतो. आणि त्याच्या पुढे ज्यावेळी या पण बस्ती जसं वाढत गेल्या तसं साधारण 6 महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित उठू शकत होता, बसू शकत होता, त्यानंतर जिन्यावरून खाली येत होता, जात होता, बागेमध्ये जायला फिरत होता आणि त्यांच्या ज्या ट्रिप राहिल्या होत्या देवाच्या तेही ते करून आले. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये
परत तो आनंद आणून आपण शकलो होतो आयुर्वेदाच्या माध्यमातून. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं मानेचं मणक्याचं ऑपरेशन, गुडघ्याचं ऑपरेशन आणि कमरेचं ऑपरेशन आपण टाळू शकलो होतो. त्याच्या पाठीमागचा जो विचार होता तो हाच विचार होता. म्हणजे तो जो वात आहे तो कोणता आहे? अस्थिगत वात आहे. तर अस्थिगत वाताची ट्रीटमेंट जी आहे ते पक्वाशयामध्ये बस्ती देऊन आपण हाडाचं पोषण करतो, हाडाची झीज भरून काढतो आणि अपुनर्भव चिकित्सा म्हणून रसायन चिकित्सा करत असतो. म्हणजे एकदा औषध दिल्यानंतर, गोळ्या खाल्ल्यानंतर परत ही जे होतं की या गोळ्या खाल्ली की तात्पुरतं राहतं आणि परत ती वेदना होतात किंवा परत वेदना वाढतात. तर ह्याला परत होऊ नये, परत वात वाढू नये म्हणून अपुनर्भव चिकित्सा करत असतो. ह्याच्या जोडीलाच आपण सूक्ष्म व्यायाम असतील, आहार विहार असेल, ह्याचं सगळं नियोजन हे त्याच्या पाठीमागे केलेलं असतं. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. निपाणीहून फोन आहे. शिवानंद वसेदार यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. स्वागत आहे कार्यक्रमात. माझा प्रश्न असा आहे साहेब, मी ड्रायव्हिंगचं काम करतो आणि माझे मित्र सूर्यावर सुद्धा असं ड्रायव्हिंगचं काम करतात. मग त्यांच्या पाठीच्या कणामध्ये चकटीमध्ये झीज झाल्यामुळे त्यांचा पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम नेहमी होत असते, पाठी दुखणे वगैरे सारखं सुरूच असते. मग तशा ड्रायव्हर लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? त्यांनी काही बिना ऑपरेशनचं उपचार कशी घेतली पाहिजे हे एक प्रश्न आहे. आणखीन एक म्हणजे आम्ही काही पॅसेंजर लोक जे आहेत, वयस्कर लोक असतात, त्यांच्या गुडघ्याचे म्हणजे प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे म्हणतात आणि तसं सुद्धा त्यांनी पायरी वगैरे चढता येत नाही. मग तशा वयस्कर लोकांना तुम्ही काय बिना ऑपरेशन करून न घेता औषध उपचार कशा प्रकारे घेतली पाहिजे, काय केली पाहिजे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल, असा प्रश्न आहे. फारच सुंदर प्रश्न. शिवानंदजी धन्यवाद. बऱ्याच जणांच्या मनातला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की आता ड्रायव्हर आहेत, आता आपण जे सांगितलं तर ड्रायव्हर आहे म्हणल्यानंतर प्रवास होतो पहिल्यांदा, दुसरं जेवण आहे ते बाहेरचं येतं, तिसरं जागरण होतं. तर ह्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे ह्या ठिकाणी हे सगळं म्हणजे रात्री प्रवास करायला लागतो, दिवसा परत झोपावं लागतं. रात्री जर जागरण केलं त्यांनी तर वात वाढतो, त्यानंतर पित्त वाढतं. दिवसा जर झोपलं तर पित्त वाढतं आणि कफ वाढतं. दोन्हीकडे पण दृष्टी होतच असते. सगळ्यात महत्त्वाचा आहार, त्यांचं बाहेरचं जर फास्ट फूड म्हणतो, जंक फूड म्हणतो, जे जसं मिळेल, जशा पद्धतीने मिळेल ते त्यांना खावं लागतं आणि प्रवास करावं लागतं. जेवढं जास्त प्रवास होईल तेवढं वात वाढतो. जेवढं वात वाढेल तेवढं धातुक्षय म्हणजे हाडाची झीज आहे ती वाढत जात असते. जसे जसे हाडाची झीज वाढत जाईल तसं तसं लवकर म्हातारपण येतं. त्यानंतर त्यांच्या हे जे आहे म्हणजे त्यांचं जे बसणं जे आहे, म्हणजे बराच काळ त्यांना एका जागेवरती बसून ते स्टिअरिंग वगैरे हे करावं लागते. त्यामुळे बराच प्रवास होतो, बराच बसावं लागतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये अजून एक कारण जे दिसून येतं, त्यांचं व्यसन आणि त्याच्या पाठोपाठ त्यांना जे केलेलं असते ते वेगधारण म्हणजे काय की लघवी लागलेलं असेल तर न जाणं, मलप्रवृत्ती म्हणजे पोट वेग आलेला असेल तरी न जाणं, अशा पद्धतीचं हे वेगधारण आहे. हे कारण एक ह्यांच्यामध्ये जास्त दिसतं. ह्यांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं की रोज सकाळी उठल्यानंतर अंगाला कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी सगळ्या अंगाला तेल लावायला पाहिजे, मालिश करायला पाहिजे, म्हणजे स्नेहन स्वेदन करायला पाहिजे, गरम पाण्याने आंघोळ करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं उठल्यानंतरचा जो सकाळचा जो नाश्ता आहे तो वडा, समोसे, फरसाण किंवा असं काय भेळ असं न घेता त्यांनी नाश्ता सरळ भाजी, पोळी, थोडंसं तूप आणि त्याच्यामध्ये थोडासा भात, अशा पद्धतीने त्यांचा सकाळचा नाश्ता व्हायला पाहिजे पोटभर. संध्याकाळचं जेवण हे कमी करायला पाहिजे. कमी जेवण करून जर रात्री ड्रायव्हिंग केलं तरी त्यांना चालेल, नाही केलं तर उत्तमच. पण जर करणं गरजेचं असेल तर रात्रीचं जेवण हे कमी पाहिजे, लवकर पाहिजे, किंवा फक्त दुधासारखा आहार घेणं हे महत्त्वाचं. आणि त्यांच्या आहारामध्ये हळीवाचे लाडू, मेथीचे लाडू, तिळाचे लाडू, ह्या पद्धतीने जे आपले पौष्टिक लाडू म्हणतात ते त्यांच्या पोटामध्ये जर गेले तर मग मला वाटतं की ह्यांची लवकरात लवकर झीज होणार नाही. आणि थोडं तरी हे त्यांचं जे काम आहे हे काम झाल्यानंतर शरीरासाठी थोडासा वेळ देणं म्हणतो ना आपण, सूक्ष्म व्यायाम असेल, चालण्यासारखा व्यायाम असेल, त्यानंतर योगासनासारखा व्यायाम असेल, प्राणायाम असेल, काहीतरी शरीराची झीज भरून काढणारा व्यायाम त्यांनी करायला पाहिजे. अशा पद्धतीने जर केलं तर होणार नाही. आणि जे म्हातार लोकांसाठी त्यांनी पण विचारलं की जर वय जास्त असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? वर्षातून एकदा तरी किमान बसते घ्यायला पाहिजे, ही वाढत नाही, झीज वाढत नाही. सकाळी लवकर उठलं पाहिजे, त्यानंतर व्यायाम केला पाहिजे, सकाळी जेवण आहे ते पोटभर झालं पाहिजे, दुपारी कमी, संध्याकाळी त्याच्या अगोदर आणखी कमी जेवण गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आता जे लाडू सांगितले ते पौष्टिक लाडू त्यांच्या पोटामध्ये जायला पाहिजेत, अंगाला तेल लावलं गेलं पाहिजे, त्यानंतर थोडा तरी व्यायाम झाला पाहिजे. अशा पद्धतीने आयुर्वेदाची दिनचर्या म्हणतो ती करून जर घेतली, किंवा ऋतुचर्या कोणत्या ऋतूमध्ये काय खायला पाहिजे ह्या पद्धतीने जर काय आयुर्वेदिक पद्धतीने त्यांनी समजून घेतलं तर मग मला वाटतं की वात वाढत नाही. वात जर नाही वाढला तर मग मात्र झीज होत नाही. आणि झीज नाही झाली तर हाडाचा कुठलाही व्याधी म्हणजे संधिवात असेल, आमवात असेल, गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल तर ते होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या ज्या गोष्टीसाठी आपण आता सध्या, कारण बऱ्याच वर्षापासून दम्यासाठी असेल किंवा कोणत्याही बीपीसाठी असेल, शुगरसाठी असेल, अति औषधाचा वापर हे कारण त्यामध्ये मागे सांगायचं राहिलं की अँटीबायोटिकचा अतिवापर असेल तरी हाडाची झीज होत असते, वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर होत असेल तरीसुद्धा हाडाची झीज होत असते. बऱ्याच संशोधनामध्ये पण आढळून आलं की औषधाचा अतिरेक किंवा औषधाचा अतिवापर हे गुडघेदुखीचं, कंबरदुखीचं, मणक्याचं, हृदयरोगाचं हे कारण आहे आज. त्यामुळे त्या ठिकाणी त्या आजारासाठी आयुर्वेदिक काय आपल्याला मिळतं का हे जवळच्या तज्ज्ञवैद्याकडे जाऊन त्यांनी त्याचा सल्ला घ्यावा. अशा पद्धतीने जर त्यांनी केलं तर मग मात्र त्यांच्या आजाराची औषधं पण सुटतील,
त्यानंतर त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ते निरोगी आणि दीर्घायू होण्यासाठी मदत करू शकतो आयुर्वेद नक्की. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर सचिन गोडसे आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. कुठेही जाऊ नका. आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे आपल्या लोकप्रिय कार्यक्रम हॅलो डॉक्टरमध्ये. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज आपण मणक्याची आणि गुडघ्याच्या विकारांविषयी तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर सचिन गोडसे यांच्याकडून मार्गदर्शन घेतोय की आयुर्वेदाने कसं आपल्याला ऑपरेशन टाळता येतात त्याच्याविषयी. डॉक्टर साहेब, आम्हाला पुढचं हे सांगा की ही झीज होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि स्त्रियांनी विशेष काय काळजी घ्यावी ते देखील आम्हाला सांगा. बरोबर आहे, कारण छान तुम्ही विचारलं की एकदा झाल्यानंतर ऑपरेशनची वेळ ज्यावेळी येते ना त्यावेळी तो कुणाला शारीरिक पण परवडत नाही आणि आर्थिक तर कुणालाच परवडत नाही, अशा पद्धतीचं आहे. त्यामुळं हे जे आता जे आहे ते सर्वांसाठी महत्त्वाचं आहे की हाडाचे ज्यांना हीच होऊ नये, म्हणजे ऑपरेशनपर्यंत वेळच येऊ नये किंवा हाडाचं मणक्याचं दुखणं असेल, गुडघ्याचं दुखणं असेल, कमरेचं असेल, हे होऊच नाही. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या शरीराला तेल लावायला पाहिजे. हे का सांगितलं जातं वारंवार, मी हे रिपीट केलं जातो. अभ्यंगम आचरित नित्यम सा जराश्रम वातः दुष्टी प्रसाद पुष्ट्यायु सुत्वक स्वप्न दाढ्यकृता स्वप्न सुत्वक दाढ्यकृता असं म्हणलं जातं. म्हणजे काय, सा जरा श्रमवाता म्हणजे काय, जरा म्हणजे म्हातारपण येत नाही, श्रमवात म्हणजे जे केलेलं जे काम आहे, कष्ट आहे, दिवसभर झालेली दगदग आहे किंवा शरीराला आलेला जो ताण आहे तो ह्या फक्त अभ्यंग केल्यानंतर होत असतो, म्हणजे कमी होत असतो. दृष्टी प्रसाद पुष्टी म्हणजे जे डोळ्याला आलेला ताण आहे. आजकाल आपण पाहतो की जे IT क्षेत्रातले असतील किंवा कुठलेही म्हणजे मुलांचं मोबाईलचं प्रमाण असेल, टीव्हीचं प्रमाण असेल, हे प्रचंड प्रमाणात म्हणजे स्क्रीन टाईम ज्याला म्हणतो आपण तो खूप वाढत गेलेला आहे. त्यामुळे जर अभ्यंग जर केलं की डोक्यापासून पायापर्यंत अंगाला जर लावलं तर त्याची दृष्टी व्यवस्थित होत असते. त्यानंतर त्वचेचे विकार असतील, हाडाचे विकार असतील, स्नायूचे विकार असतील, मणक्याचे विकार असतील. तर मणक्याचा सुरुवातीला विकार चालू झाला की काय होत असतं की मान दुखते, म्हणजे काय होतं की स्नायू दुखतात, शिरा आखडतात, शिरा जखडतात, तर त्यामधलं वंगण आहे ते कमी झालेलं असतं. म्हणजे हे फक्त स्नेहन जर केलं तर तिथंच त्या आजाराला आपण अटकाव घालू शकत असतो. त्याच्या पुढे गेलं तर कंडरा म्हणजे मांस कडक व्हायला लागतं आणि सतत वेदना व्हायला लागतात. आणि त्याच्या पुढे जर गेलं तर हाडाची वेदना असतात, म्हणजे धक्का जरी लागला तरी दुखायला लागतं, मग मात्र ताकद कमी व्हायला लागते. त्याच्या पुढे मग जगतवात, त्यामध्ये लुळं पडायला लागतं, म्हणजे उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत, अशा पद्धतीची लक्षणं असतात. म्हणजे ह्या ठिकाणी फक्त स्नेहन जर केलं, अंगाला अभ्यंग जर केलं तरी सुद्धा पुढची संप्राप्ती आहे ते आपण थांबवू शकत असतो. हे एक. 2 वेळचं जेवण आहे ते सकाळी 9 ते 1च्या दरम्यान, संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान लवकर जेवण करावं. दुधाचा तुपाचा वापर त्यामध्ये असावा, पालेभाजीचा वापर असावा. हे फास्ट फूड म्हणतो, जंक फूड म्हणतो, हॉटेल, बेकरी ह्या गोष्टी त्यांनी टाळायला पाहिजेत. त्यानंतर पिझ्झा, बर्गर सारख्या गोष्टी आहेत ह्या टाळायला पाहिजेत. आज लहान मुलामध्ये जो पाठीचा त्रास, कमरेचा त्रास, गुडघ्याचा त्रास, कटकट आवाज येतात, मुली डाएटच्या नावाखाली जे इतर बाहेरचे पदार्थ म्हणतो आपण ऑनलाईन जे मागून खाल्ले जातात पॅकेटमधले किंवा पॅक ह्याच्यातलं, तर ते पदार्थामुळे सुद्धा शरीरामध्ये आम वाढतो आणि गुडघेदुखीचं, कंबरदुखीचं, पाठदुखीचं, मानदुखीचं हे त्यांच्यामध्ये प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळं बाहेरचं न खाता घरातलं जेवण असावं. तिळाचे लाडू, मेथीचे पौष्टिक लाडू म्हणून आपण घरात सांगितले जातात ते त्यांच्या पोटामध्ये जायला पाहिजे. नाश्ता सकाळी भरपूरच व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे. व्यायामामध्ये काय करणं असेल, योगासनं असेल, प्राणायाम असेल, सूक्ष्म व्यायाम ज्याला म्हणतात किंवा वॉर्मअप जे म्हणतात ना ते रोज व्हायला पाहिजे, प्रत्येक सांधेच व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं व्यायाम हा जर झाला तर मग मात्र पुढं सगळ्या सांधेची हालचाल होत असेल तर स्नायूमध्ये आखडणं, जखडणं किंवा हाडामध्ये दुखणं हे होत नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन की जर समजा काय मोडलं, फ्रॅक्चर झालं किंवा पडलं, लागलं किंवा बराच ताण यायला लागला तर लवकरात लवकर म्हणजे लक्षणं झाले की लवकरात लवकर जर त्यांनी आयुर्वेदिक तज्ज्ञाला दाखवलं तर मग मात्र ते ऑपरेशनची वेळही येत नाही. अशा पद्धतीने त्यांनी मला वाटतं काळजी घ्यायला पाहिजे. डॉक्टर सचिन, आम्हाला हे देखील सांगा की उपचारासाठी साधारण किती वेळ लागतो आणि जर वेदना शमनासाठी, तात्काळ वेदना शमनासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय आहेत का? बरोबर, हा एक छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण काय असतं, बऱ्याचदा पेशंटच्या मनामध्ये असतं की आधी इंजेक्शन घेतो, गोळ्या घेतो आणि मग वेदना कमी झाल्यानंतर आयुर्वेदाकडे जातो. तर तसं नाही आहे. ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळी तत्काळ वेदना शमनासाठी समजा शिरगतवात असेल तर अग्निकर्म आहे, विद्धकर्म आहे, लीच थेरपी आहे. एका पेशंटचं एक जस्ट उदाहरण सांगतो जाता की साधारण 6-7 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास होता. बरेच औषध झाली, गोळ्या झाल्या, MRI केला तर MRI पण नॉर्मल येत होतं, म्हणजे फक्त ह्याची झीज झालेलीची लक्षणे येत होते पण त्रास काय नव्हता. ज्यावेळी त्या ठिकाणी आपण पूर्ण हिस्ट्री घेतली त्यावेळी त्यांना 2-3 वेळा मणक्यातून हे दिलेलं होतं, भूल दिलेली होती. तर त्या ठिकाणी आघातच आहे तो. त्या ठिकाणी जळू लावली आणि त्या साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये वेदना कमी आल्या, ते कायमस्वरूपीच्या. म्हणजे आयुर्वेदात सुद्धा जर व्यवस्थित निदान केलं आणि तर तत्काळ वेदना शमनासाठी सुद्धा लीचसारखी थेरपी आपण करत असतो. त्याचबरोबर स्नेहन आहे, स्वेदन आहे, आखडलेलं असेल, जकडलेलं असेल तर तत्काळ त्याच्या वेदना ह्या आपण त्या स्नेहन, स्वेदन, विद्धकर्माने, अग्निकर्माने कमी करत असतो. त्यामुळं औषधानं उशिरा गुण येतो किंवा उशिरा वेदना कमी होतील तर असं काही नाही आहे. बरेच आता सध्या लेप निघालेले आहेत की जे लेप दिल्यानंतर वेदना ते तत्काळ आपण कमी करतो.
फारच छान. डॉक्टर सचिन, आम्हाला पथ्याविषयी पण सांगा, किती पाळावं लागतं पथ्याविषयी ते देखील बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की राजसिक तामसिक तुम्हाला खायचं नाही आणि सात्विक खायचं. म्हणजे काय की बाहेरचं खायचं नाही, हॉटेल बेकरी जंक फूड फास्ट फूड हे खायचं नाही. आणि घरातले जे आहे आपल्या भाजी भाकरी पोळी दूध तूप ह्या पद्धतीने जो बॅलन्स आहार खरं म्हणलं जातं पालेभाज्या जेवणामध्ये झाल्या पाहिजेत असं घ्यायला पाहिजे. दवाखान्यात आलं म्हणजे पथ्य खूप पाळावं लागतात असं नाही. तुम्ही समजा चमचमीत खाता, तिखट तेलकट आंबट सगळं काही खाता, मग कडू कुठेतरी जायला पाहिजे ना पोटात, म्हणजे कुठेतरी बॅलन्स व्हायला पाहिजे. म्हणून आयुर्वेदिक औषधं ही कडू दिली जातात. त्यामुळं बॅलन्स तुमचं कसं शरीरावर होईल, तुमच्या शरीराला काय गरज आहे, काय कमी पडते त्यानुसार तुम्हाला ते पथ्य दिलं जातं, जेणेकरून त्या आजारातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर व्हावं, औषधाला लवकरात लवकर गुण मिळावा. म्हणून ही पथ्याची ट्रीटमेंट, पथ्याचा हा जो भाग आहे तो दिलेला असतो, पेशंटला त्रास होण्यासाठी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप पथ्य पाळावे लागत नाहीत किंवा खूप गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस कराव्या लागतात असं अजिबात नाही आहे. तुम्ही सगळं खाऊन पिऊन सुद्धा आयुर्वेदिक व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली जसं सांगितलं त्या पद्धतीनं वेळच्या वेळेला, तर लवकरात लवकर फरक पडत असतो. फारच छान. आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळ्या मित्रांना जाणून घ्यायला आवडेल की किती खर्च होतो ते देखील आम्हाला सांगा. बरोबर आहे. हा कमर्शियल क्वेश्चन विचारला आणि सगळ्यांच्या महत्त्वाचा विचारला. थोडक्यात एवढंच सांगू शकेल मी की आजपर्यंतच्या अनुभवावरून जे आपण आज जो 10 ते 15,000 ऑपरेशन टाळू शकलो, हे एकाच ह्याच्यावरती की जो ऑपरेशनचा जो खर्च आहे ना त्याच्या साधारण 10% सुद्धा आपल्याला आयुर्वेदिक औषधाला तुम्हाला देता येत नाही. असं जर असेल, कमी कालावधीत असेल, त्यानंतर तत्काळ वेदनाशमन होत असेल, शरीरावरती कुठलाही साईड इफेक्ट होत नसेल, तर मग मला वाटतं तुम्ही एकदा तरी कोणतंही ऑपरेशन करायचं, मणक्याचंच असेल गुडघ्याचं असेल, कोणतंही ऑपरेशन करण्याच्या अगोदर एकदा जरी तुम्ही आपल्या जवळच्या तज्ज्ञ वैद्याचा जर सल्ला घेतला तर मला वाटतं ते पुढचं जे आयुष्य आहे ते वेगळं असू शकतं. त्याचं कारण की आपल्याकडे बऱ्याचदा पेशंट येतात ते फक्त गुडघेदुखी कंबरदुखी येतात आणि ऑपरेशन टाळण्यासाठी नाही, तर ऑपरेशन झालेले सुद्धा परत वेदना होत असतात. एका गुडघ्याचं झालेलं आहे, परत दुसऱ्याचं ऑपरेशन सांगितलेलं आहे. हे सुद्धा आपण आयुर्वेदिक माध्यमातून आजपर्यंतच्या अनुभवातून सांगू शकतो की नक्की टाळू शकत असतो. त्यामुळे त्यांचं आर्थिक तर होतच होतं, म्हणजे आर्थिक जे नुकसान आहे ते तर आपण कमी करतो, शारीरिक होणारं जे नुकसान आहे तेही सुद्धा टाळत असतो. आणि अशा पद्धतीनं आयुर्वेदिक विचार जर केला, आयुर्वेदिक पद्धतीने निदान केलं, आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट केली आणि ते व्यवस्थित जर फॉलो केलं तर त्याचं फक्त ऑपरेशन टाळत नाही, तर पुढचं जे अख्खं आयुष्य आहे ते आनंदी जाऊ शकतं, वेदनामुक्त जाऊ शकतं, निरोगी जाऊ शकतं आणि दीर्घायू होऊ शकतं. हे फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून होऊ शकते. फारच छान. डॉक्टर सचिन, आपण छान मार्गदर्शन केलंय. जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार ते देखील सांगा. एवढंच संदेश देईल की ज्यावेळी आपण, आता मी सांगितलं की कुठल्याही स्टेजपर्यंत गेलं, कुठल्याही वयापर्यंत गेलं, कुठल्याही अवस्थेपर्यंत गेलं तर आपल्या आयुर्वेदशास्त्राच्या मर्यादा वेगळ्या आहेत, आपण ट्रीटमेंट करू शकत असतो. पण जेवढं लवकर आपण जवळच्या वैद्याकडे जाल, जवळच्या तज्ज्ञ वैद्याकडे जाल, तेवढं तुमचा फायदा हा नक्की होणार आहे. ऑपरेशन तर नक्कीच टाळता येत असतं, पण होणारं जे शारीरिक मानसिक किंवा सामाजिक जे आपण म्हणतो घरच्यांना सुद्धा जो होणार त्रास आहे तो आपण नक्की टाळू शकत असतो. त्यामुळे कोणतेही ऑपरेशन करण्याच्या अगोदर जरूर एकदा आपल्या जवळच्या तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घ्यायला विसरू नका. फारच छान. डॉक्टर सचिन, खूप खूप आभार. तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या मित्रांना छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी तुमचे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून, आमची जे हॅलो डॉक्टरची टीम आहे त्यांच्याकडून आणि आमच्या प्रेक्षक मित्रांकडून खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, हॅलो डॉक्टरमध्ये आम्ही असेच नवीन नवीन विषय घेऊन तुम्हाला भेटीला येणारच आहोत. तर पाहत राहा आपला आवडीचा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर वेळ झाली आज इथेच थांबायची. धन्यवाद. नमस्कार.